नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा पांढरे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला अगदी सरसरीत असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडंच पाणी घाला म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होईल. बघू शकता इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. आता पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातला. आता तयार करून घेतलेल्या बेसन पिठाचं हे बॅटर आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे मिश्रण अगदी पटापटा मिक्स करत जायचं आहे. या मिश्रणाला 1 ते 2 सेकंदाच्या आतच घट्टपणा यायला सुरुवात होते आणि या मिश्रणाचा छान मऊसूत असा गोळा हा तयार होतो. इथे मी या मिश्रणाचा छान मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे. आता यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून मिश्रणावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची. मिश्रणावरती मी एक वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकता हे मिश्रण छान शिजलं गेलेलं आहे. मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये आणि स्पॅच्युलाला देखील चिटकत नाहीये. याचा अर्थ मिश्रण चांगलं आपलं शिजलं गेलेलं आहे. हे मिश्रण कडकडीत गरम असताना लगेच तेल लावून घेतलेल्या या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि असं आपल्याला हे मिश्रण स्पॅच्युलाने थापून घ्यायचे. तुम्ही हवं तर हाताने देखील थापू शकता किंवा एखादी प्लेट सुद्धा मिश्रण थापण्यासाठी वापरू शकता. मिश्रण इथे मी थापून घेतले. आता हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती 15 मिनिटं आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया. कढईमध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचे. 1 चमचा जिरं यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडंसं तेल यामध्ये घालायचे. साधारण 1 छोटा चमचा यामध्ये तेल घालायचे आणि आपल्याला हा कांदा गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे. कांदा इथे भाजून घेतलेला आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण आता पाव वाटी सुकं खोबरं घालत आहोत. खोबरं देखील हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं देखील प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये 1 चमचा धणे घालून घ्यायचे आहे. धणे देखील आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहे. आता भाजीला छान दाटसरपणा आणि घट्टपणा येण्यासाठी 1 चमचा फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. फुटाण्याच्या डाळऐवजी तुम्ही ते काजूसुद्धा वापरू शकता. इथे आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहे. आता मसाले पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. अजिबात पाण्याचा वापर न करता सुरुवातीला याला वाटून घ्यायचं. या पद्धतीने अशी ही स्टेप केल्यामुळे मसाला अगदी बारीक वाटला जातो. आता थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. बघू शकता मसाला छान मी बारीक वाटून घेतलेला आहे. जेवढं शक्य होईल तेवढा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे. आता इथे आपला मसाला तयार होत होता तोपर्यंत इथे आपलं हे जे मिश्रण आहे तर ते देखील चांगलं सेट झालेलं आहे. आता याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला हव्या तशा तुम्ही ते वड्या चौकोनी शेपमध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. इथे मी डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहे. यातील तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते. बघू शकता वडी मस्त डिमोल्ड होत आहे. याच पद्धतीने सगळ्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. इथे आज आपण बेसन वड्यांची भाजी तयार करत आहोत. भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होण्यासाठी सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा. पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आणि थोडंसं पाणी घालून मसाल्यांची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. अशी मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतल्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर हा खुलून निघतो आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते आणि भाजी मस्त अशी लालबुंद तयार होते. आता हा जो मसाला आहे तर तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी आधीच 6 ते 7 छोटे चमचे तेल गरम करून घेतले. यामध्ये तयार करून घेतलेला हा मसाला घालायचा आहे. हा मसाला 2 ते 3 मिनिटं छान आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती मस्त परतून घ्यायचा आहे. मसाला इथे मी परतून घेतलेला आहे. आता तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवा इथे आपल्याला हे संपूर्ण वाटण वापरायचं आहे. आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही आणि वाटण हे अगदी रव्यासारखं रवाळ टेक्स्चरवरती दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण छान भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे वाटणाला मस्त रवाळ टेक्स्चर देखील आलेला आहे.
या पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, याला मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून हे वाटण आपल्याला 2 मिनिटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण 2 मिनिटं छान झाकण ठेवून शिजवून घेतलं। यावरचं आता झाकण काढूया। बघू शकता वाटणावरती मस्त तेलाचा कट आलेला आहे। यावरूनच समजायचं इथे आपला जो मसाला आहे तो मस्तसा भाजला गेलेला आहे। आता भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं। इथे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे, तर इथे मी साधारण 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालून घेत आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाजीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची मी ठेवलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे। झाकण न ठेवताच भाजी शिजवून घ्यायची। जर झाकण ठेवलं तर भाजीवरती फेस येतो आणि तेलाचा जो कट असतो भाजीवरचा तो निघून जातो। त्यामुळे झाकण न ठेवता भाजी शिजवून घ्यायची। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे आणि अप्रतिम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे आपला हा जो भाजीचा रस्सा आहे तर तो तयार झालेला आहे। आता भाजी ताटामध्ये कशी वाढायची ते तुम्हाला सांगते। भाजी वाढताना सगळ्यात आधी आपल्याला सुरुवातीला ताटामध्ये भाजीचा रस्सा घालून घ्यायचा आहे। नंतर तयार करून घेतलेल्या या बेसनच्या वड्या घालून घ्यायच्या आहे। तयार झाली इथे आपली मस्त अशी झणझणीत आणि चवीला अप्रतिम लागणारी अगदी हॉटेलसारखी बेसन वड्यांची भाजी। चवीला ही भाजी अप्रतिम लागते। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहे। सगळ्यात आधी आपल्याला काजू हे शिजवून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे। यामध्ये काजू घालून घेतले। काजू बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचे। कुकरचं झाकण लावायचे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता काजू शिजत आहे तोपर्यंत भाजी कशी बनवायची ते बघूया। आता इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये 6 ते 7 काजू घालून घ्यायचे आहे। आता हे काजू आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायचे। या पद्धतीने असे हे काजू फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। आता त्याच तेलामध्ये आपल्याला 1 वाटी कांदा घालून घ्यायचा। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे। यामध्येच 1 चमचा जिरं घालायचे, अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचे, 6 ते 7 लसणच्या पाकड्या घालून घ्यायच्या आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे जिन्नस हलक्या गुलाबी रंगावरती छान परतून घेतलेले आहे। बघू शकता या पद्धतीने। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी कापून घेतलेलं टोमॅटो घालायचं। एक छोट्या आकाराचं टोमॅटो इथे मी घेतलंय। टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। इथे टोमॅटो चांगलं परतून घेतलं, याला देखील एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता हे सगळे जिन्नस पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचंय। बघू शकता या पद्धतीने। आता इथे आपलं वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले काजू देखील चांगले शिजले गेलेले आहे। बघू शकता काजूची साईज देखील डबल झालेली आहे आणि काजू मस्तसे मऊसूत शिजले गेलेले आहे। या पद्धतीने आता भाजी कशी बनवायची ते बघूया। भाजी तयार करण्यासाठी 3 छोटे चमचे तेल मी गरम करून घेतले। यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतले। तयार करून घेतलेलं कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं वाटण यामध्ये घालून घ्यायचे। हे वाटण आपल्याला फक्त सुरुवातीला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया। 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। किचन किंग मसाल्यामुळेच ही भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। 1 चमचा धणे पावडर घालायचे। 1 चमचा कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून यामध्ये घालायची। 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी। 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता हा मसाला गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत 6 ते 7 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे। बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला।
आता यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे, फेटून घेतलेली दुधावरची साय घालायची आहे। अशी दुधावरची साय यामध्ये घालून घेतल्यामुळे भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अप्रतिम चवीची तयार होते। तुम्ही ते साय वापरायची नसेल तर इथे दही सुद्धा वापरू शकता। आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं, त्याला काही मसाले लागलेले होते, त्यामध्येच अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि तेच पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला या मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायचे। इथे मी मसाल्यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढूया। बघा मस्त मसाल्यावरती तेलाचा कट आलेला आहे। यावरनं समजायचं मसाला इथे आपला चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले हे काजू आपल्याला घालून घ्यायचे आहे। काजू शिजवताना जे पाणी घातलेलं होतं त्यात तर ते पाणी सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही भाजीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। याच प्रकारे या भाजीची थिकनेस ठेवायची आहे, कारण हॉटेलसारखी भाजी जास्त सैलसर नसते, अशीच या भाजीची थिकनेस असते। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालून घेतली। तयार झाली अगदी हॉटेलसारखी आणि हॉटेलसारख्याच चवीची मसाला काजू। चवीला ही भाजी अप्रतिम लागते आणि अगदी भन्नाट चवीची तयार होते। लहान मुलं काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट लागते। अशी ही काजू मसाला भातासोबत, चपातीसोबत, नानसोबत आणि फुलक्यांसोबत अप्रतिम लागते। नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी चवळीचे दाणे घेतलेले आहे। चवळीच्या शेंगा सोलून घेतल्या आणि त्यातील दाणे काढून घेतले। हे दाणे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर कुकरमध्ये घातले। यात आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायचे। आता दाणे शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी वाटण कसं करायचं ते बघूया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। शेंगदाण्यांची मी साल काढून घेतली। 6 ते 7 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर त्या घातल्या। 1 चमचा भाजून घेतलेले धणे घातले, 1 चमचा जिरं घातलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घेतलं। 1 वाटी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, त्यामुळेच भाजीला जास्त छान चव येते। थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले चवळीचे दाणे सुद्धा चांगले शिजलेले आहे। बघू शकता मस्त असे मऊसूत दाणे हे शिजले गेलेले आहे। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तळतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला। आता तयार करून घेतलेलं शेंगदाणे आणि कोथिंबीरीचं वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला संपूर्ण वाटण वापरायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण परतून घेतलेलं आहे। बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आणि वाटणचा रंग देखील अगदी हिरवागार झालेला आहे। यावरनं समजायचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचंय। पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायचे। याला मिक्स करून घ्यायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचे। वाटण इथे मी शिजवून घेतलेलं आहे। वाटण शिजवल्यामुळे यावरती छान मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। यावरनंच समजायचं वाटण इथे आपलं परफेक्ट असं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले चवळीचे दाणे घालून घ्यायचे। याला मिक्स करून घ्यायचे। भाजी फार घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये गरम करून घेतलेलं 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी या पद्धतीची थिकनेस ठेवलेली आहे। आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी चवळीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चवीला अगदी छान लागते। सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। 2 चपाती ऐवजी 3 चपात्या कधी खाणार ते देखील तुम्हाला समजणार नाही, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते। नक्कीच या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4।
ही भाजी बनवण्यासाठी 2 छोट्या आकाराची बटाटे मी कट करून घेतलेली आहे। बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे कट केल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही। त्याच पद्धतीने 3 छोट्या साईजची काटेरी वांगी इथे मी कट करून घेतलेली आहे आणि वांगी देखील आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे, म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आणि पाव वाटी इथे मी वाटाणे घेतलेले आहे। आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात, तर त्यासाठी 2 चमचे खोबरा किस घ्यायचा आहे। सुको खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही तो ओलं खोबरं पण वापरू शकता। 4 ते 5 काजू यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहे। 1 चमचा खसखस यामध्ये घालायची आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल घेतलेले आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। आता 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या। 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। अशी कोथिंबीर या वाटणासोबत वाटून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। 3 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला। 3 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहे आणि इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं। टोमॅटो इथे परतून घेतलेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं आपल्याला वाटण संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं वाटण यामध्ये घातल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे। पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला 1 वाफ यावरती काढून घ्यायची आहे। बघू शकता या मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि मसाल्यावरती मस्त वाफ आल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि वाटाणे देखील घालून घ्यायचे आहे। इथे आज आपण वाटाणे, बटाटा आणि वांग्याची मिक्स रस्सा भाजी बनवत आहोत। तर सुरुवातीला छान या मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे 1 ते 2 मिनिटं। भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी अशा पद्धतीची या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे। आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी 10 ते 12 मिनिटं बरोबर शिजवून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढायचं। आता आपण भाजी चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान असा बटाटा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता वांग बघून घेऊया। वांग देखील छान मऊसूत शिजलेलं आहे। इथे आपली भाजी मस्तशी तयार झालेली आहे। आता या भाजीमध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी। भाजी शिजल्यामुळे थोडीशी घट्ट झालेली आहे। मला यामध्ये आणखी पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्तशी वांग, बटाटा आणि वाटाण्याची भाजी। चवीला अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5,
ही भाजी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये मसाले घालूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मिरे घेतलेले आहे, 2 लवंग घेतलेले आहे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडंसं मी इथे चक्रीफूल घेतलेलं आहे आणि 1 इंच दालचिनी घेतली। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालून घेतले। यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलं। आता हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। खडे मसाले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपण अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। 6 ते 7 काजू यामध्ये घालून घेतले। काजू घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी देखील चवीला अप्रतिम लागते। 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं आणि हे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलं। इथे मी हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत। तर त्यासाठी 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे। पनीर क्यूब्समध्ये कट करून घेतलं। पनीर आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर असं फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी देखील चवीला अगदी भन्नाट लागते। इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 2 चमचे बटर घातलं। बटरऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। आता तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण तेलामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलं। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरचीचा तिखट घालायचा आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतला, 1 चमचा धणे पावडर घातली आणि पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे भाजीला हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली। मसाले चांगले वाटणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। बघा इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे। दुधावरची साय घातल्यामुळे भाजीची चव देखील दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारख्या चवीची तयार होते। आता वाटण चांगलं मिक्स करून घेतलं। यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे, याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं या वाटणावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे जवळजवळ 2 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूया। बघू शकता एक वाफ आपण यावरती काढून घेतल्यामुळे वाटणावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लगेच आपल्याला फ्राय करून घेतलेले हे पनीरचे क्यूब्स घालून घ्यायचे आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी या भाजीची थिकनेस या पद्धतीची ठेवलेली आहे। आता लगेचच भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला उकळून घ्यायची आहे। भाजी जर तुम्ही गॅसच्या हाय फ्लेमवरती उकळून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरचा तेल हा निघून जातो। त्यामुळे भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती झाकण न ठेवता उकळून घ्यायची। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता उकळून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती छान तेलाचा कट आलेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तयार झाली अगदी हॉटेलसारखी चमचमीत इथे आपली पनीरची भाजी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि लहान काय मोठे सुद्धा बोटं चाकून खातील इतकी चविष्ट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा।